संतोष रामचंद्र देशेकर चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्यांचा यथोचित सन्मान केला जात आहे। साजन गडगे या आपण समोर यावं। त्यानंतर योगेश पाटील आणि भरत फराड आणि विक्रांत पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे। खेळ स्टार्ट बोलूया समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र रोशन पाटील शिरवली आणि प्रवीण टेंबे वल्लभ यांच्याकडे आता बनणार। कंटिन्यू। थँक्यू सो मच गुरुवर्य MD गडगे सर। लक्षबद्ध लढतीकडे मॅच पाहायला मिळते बामाल्ली वर्सेस सिद्धी करवले। दोन्ही संघ नायकांचं मनपूर्वक स्वागत। टॉस कोट इम्पॉर्टंट असतो, टॉस जिंकला टीम सिद्धी करवले या टीमनं आणि निश्चितच पहिल्यांदा आपण स्वीकार पाहिला टीम सिद्धी करवले संघाचा। निश्चितच आपण फिल्डिंग तर टॉस जिंकले बांबाल्ली संघाने आणि बॅटिंग घेतली आणि या सीझनला सर्वाधिक टॉस जिंकले तर बॅटिंग कोणी घेतली तर बांबाल्ली संघाने, कारण त्याची गोलंदाजी चांगली आहे। व्यासपीठावरती पाहतोय कामगार नेते दीपक फटलाजनचे GS अर्थात जनरल सेक्रेटरी प्रकाशजी म्हात्रे साहेब, त्यांच्या समेत नगरसेवक देखील विष्णूजी जोशी आणि किंग मेकर सरपंच ज्यांची दमदार स्पर्धा वाऊंजे गावात पाहिली ते आमचे 200 किंग मेकर सरपंच भाई DB म्हात्रे यांचं सहर्ष स्वागत। व्हाईट बॉल नक्कीच राज्यस्तरीय आपण सप्ताह पाहिला ओसाडे नगरीमध्ये आणि त्याच्यामध्ये मुख्य योगदान राहिलं होतं 200 किंग मेकर सरकार DB भाई म्हात्रे यांचं। चांगले योगदान असतं नेहमी। शेतकरी कामगार पक्ष म्हटला तर कार्यकर्ता घडवणारा कारखाना आणि हे कार्यकर्ते शेतकरी कामगार पक्षाने घडवलेत, हे मुख्य ओळख आहे। दमदार फटका आणि मॅचची सुरुवात केली आहे डीप बॅकवर्ड पॉइंटला, गॅप शॉट 4 रन पंकज पावशेच्या बॅटमधून। प्रेक्षकांना सूचना बाउंड्रीच्या बाहेर राहायचं, आपण जास्त जवळ राहू नका कारण तेव्हा लाईव्ह टेलिकास्ट केलं जाईल, एखादा चेंडू चेक केला जाईल तेव्हा तुमचे पाय तिथे असतात, त्यामुळे लाईनच्या बाहेर राहायचं आपण। नक्कीच बॅरिकेडेड रेलिंग तोडून आपण आतमध्ये शिरकाव करू नका, शिस्तबद्ध आपण स्पर्धा पाहतो आणि सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत केलं जाईल। बॉलिंग ट्रॅक वरती संदीप पाटील एक अनुभवी गोलंदाज आहे टीम सिद्धी करवले संघाचा। प्रहार केलाय, उत्तम फटका खेळलाय, कव्हर पॉइंटच्या डोईवरून फटका टाकण्याचा प्रयत्न राहिला तोही सक्सेसफुल, परंतु सीमा रेषेनजीक उत्तम फिल्डिंगचं आपण कार्य पाहतो। चांगलं जागता पहारा पेट्रोलिंग आखलं गेलं आणि अंतिम पडावमध्ये चेंडूवरती झडप घातली गेली आणि धावा आपल्या सांघिक कोट्यासाठी वाचवल्या। 8 वरती 0 सूरज भोईर आणि पंकज पावशेची जोडी आहे। बांबाल्ली संघ यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये, कारण हा संघ नेहमी धावा डिफेन्स करण्यासाठी ओळखला जातो आणि यावर्षी हंगाम गाजवलंय, अक्षरशः प्रत्येक खेळाडू फॉर्म मध्ये खेळतोय बांबाल्ली संघाचा। परंतु ऑपोजिटला पाहतो आपण हनुमानजी पाटील आणि योगेंद्र पाटील यांचा सिद्धी करवले संघ, तो देखील भन्नाट फॉर्म मध्ये। नक्की दोन्ही संघांचं हे हंगाम तितकंच पोषक राहिले आणि हे पाहता ही मॅच दोन्ही संघांसाठी तितकीच प्रतिष्ठेची पाहायला मिळते। बॉलिंग ट्रॅक वरती संदीप तयार आहे, संदीप पाटील विरोधात आक्रमकतेने खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतो, स्ट्रेट ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न पाहतो। दोन्ही संघ तितक्याच ताकदीनं शक्ती प्रदर्शन दाखवण्याचा प्रयत्न करतील। पहिली सलामीची जोडी पाहायला मिळते, पंकज पावशे त्याच्या सहसाथीनं सूरज भोईर उगवत्या सूर्याला लाजवेल असं कार्य त्यांना इथे साध्य करावं लागेल। लढत पाहायला मिळते श्री साई जय हनुमान सिद्धी करवले विपक्ष आई गावदेवी मुकुंद 11 बांबाल्ली या दोन संघांदरम्यान तगडी मॅच। उत्तम फटकेबाजी येतोय, दमदार फटका, दुसरा चौकार। प्रवीण आपण अलीकडच्या कालखंडाचा विचार केला तर वावंज मधून उत्तम आपण रॅली पाहिली होती। रामाचा गजर पाहतो, बजरंग दलच्या सहसाथीनं भाईंचं मुख्य योगदान राहिलं होतं कलश यात्रेमध्ये। कलश यात्रा गावागावामध्ये चांगलं मुख्य योगदान राहिलं होतं, प्रत्येकाने अगदी आनंद व्यक्त केला। राम मंदिराचा राम कलश प्रत्येकाने त्याच्यावरती माथा टेकला आणि आशीर्वाद घेतला। राम मंदिर 500 वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं आणि खऱ्या अर्थाने शेतकरी कामगार पक्षाचं दमदार व्यक्तिमत्वाचं योगदान चांगलं समोर केलं। मिडऑफकडे गॅपमध्ये मारायचं होतं, चांगली फिल्डिंग, फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल। पहिल्या षटकाचा खेळ संपला, धावफलकावरती 14 वरती 0 आणि स्वागत करूया सिद्धी करवलेचे आमचे आयोजक स्वर्गीय प्रभाकर आसू पाटील, चषक नाईट रजनीचे योगेंद्रदादा पाटील, प्रभाग क्रमांक 1चे अध्यक्ष आणि त्यांच्या समेत हनुमानजी पाटील असे संदेश, त्यांचं सहर्ष स्वागत। तर सन्माननीय राजेश पाडेकर चिंद्रेन यांचं इथे आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपलं स्वागत आणि एक सन्मान इथे केला जाणार आहे। बोलाशे यावं आपण हरेश कुमार वर्मा आणि त्याचबरोबर हरेश कुमार शर्मा, गौतम दास,
उमेश शेख आणि राजेश ठाकूर या ज्यांची नावं घेतली ना आम्ही सर्वांनी एकत्रित या एकाएकाचा सन्मान आपल्याला करता येणार नाहीये कारण सामना महत्वाचा आहे. तो आमचे मित्र आणि सिद्धी करवली क्रिकेट संघ खेळतो. रोशन आपण योगेश मडवी एक दमदार क्रिकेट समालोचक आहेत खऱ्या अर्थाने. त्यांच्या वतीने दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक शुभेच्छा. नक्कीच पनवेल क्रिकेट समालोचन असोसिएशनचं उपाध्यक्षपद ज्यांच्या माध्यमातून सध्याच्या घडीला हे भूषवलं जातं. आज होते ते कॉमेंटरी बॉक्समध्ये परंतु काही कारणास्तव ते आज महागुरु योगेश मडवी सर येऊ शकले नाही आजच्या टर्नसाठी. परंतु त्यांच्याकडून शुभेच्छा. करंट राईट रेट 14.0 बॉलिंगसाठी आलाय. सिद्धी करवले एक्सप्रेस नयन पाटील भन्नाट वेग आहे त्याच्याकडे. टीमकडे यांच्या टीममध्ये पाहिलं तर पांड्या मडवी देखील चांगला गोलंदाज आहे. त्यानंतर तुम्ही पहिला गोलंदाज पाहिला आणि आता नवीन गोलंदाज नौका गोलंदाज नयन पाटील. सिद्धी करवले एक्सप्रेस प्रचंड वेग त्याच्याकडे आहे. बॉल तयार. पहिला बॉल थर्ड मॅनला झेल पकडलाय. कट केला होता गल्लीमध्ये. पॉइंट कडे झेल. फलंदाज बाद होतोय. बॅटर आउट. पंकज पावशे परतलाय बॅक टू डग आउट. थँक्यू. पाहुण्यांचं पाहुणचार सुरू आहे. A1 सरपंच बोलणं शेठ पाटील राजीव पाटील यांच्या माध्यमातून सर्व पाहुण्यांचं पाहुणचार केलं जात आहे. अप्रतिम. परंतु यानंतर जी लढत असेल चरण 11 बुरदुल त्यांच्या विरोधात रिन्सी 11 चेअरमन उमरोली आणि या टीमचे पॅकर आमचे आयोजक गोल्डन मॅन गणेश पाटील आणि तदनंतर 8055 राकेश पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत करूया उमरोली संघाचे पॅकर. नक्कीच आज बलशाली लढती या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती घडताना पाहायला मिळत आहेत. श्री गणेश नगरचं हे वलभचं मिनी वानखडे मैदान आणि वानखडे मैदानावरती तमाम क्रिकेट रसिकांची आपल्याला गर्दी पाहायला मिळते. कारण आज याच परिभागातील ताकदवर संघांमध्ये आपण भेटत पाहतो. पहिलं षटक राहिले आणि पहिल्या षटकामध्ये आपण एकूण धावा पाहिलं तर 14. बॉलिंग ट्रॅकवरती नयन पाटील येता क्षणी त्याने विकेट काढली. मंचावरती प्रकाशजी म्हात्रे साहेबांना पाहतो. एकेकालीचे उत्कृष्ट समालोचक होते. तदनंतर ते आता नगरसेवक बनलेत आणि चांगली भूमिका होती त्यांची महाराष्ट्र मुंबई विद्युत प्रकल्पामध्ये. नक्कीच कामगार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. एखादा समालोचक एक नगरसेवक होऊ शकतो डेफिनेटली. आणि सरपंच साहेब पाहिलं तर DB बाई मात्रे खऱ्या अर्थाने कुस्तीची आवड आहे क्रिकेटची आवड आहे आणि सरपंच चषकाचे ते दमदार आयोजक. आणि तदनंतर आपण नगरसेवक कार्यसम्राट विष्णुशेठ जोशी पडगे यांना पाहतोय आणि त्यांच्या समवेत आमचे बाबा किंग राजाराम पाटील साहेब शेकापचे नावडे विभाग अध्यक्ष त्यांना देखील पाहतो मंचावर. गोलंदाज नयन पाटील. बॉलिंग ट्रॅक वरती चेंडू क्रमांक 2. ओहो फुल्लर लेनचा बॉल. चपराक लगवण्याचा प्रयत्न. अनिलजी टेंबे सरांचा इशारा येतोय. नो बॉल. बीमर चेंडू इथे घोषित केलाय पंचांनी. नयन पाटील वेगवान चेंडू दागण्याचा प्रयत्न राहिला परंतु पंचांनी तात्काळ इथे दंडित घोषित केलंय. वेस्ट साइड साठी नो बॉल दर्शवलाय पंचांनी. फुल्लर लेनचा बॉल. नयनकडे प्रचंड वेग आहे. आपण अंदाज लावला तर 100 पेक्षा अधिक स्पीड आहे त्याच्याकडे. परंतु टप्प्यावरती नियंत्रण असलं पाहिजे आणि नियंत्रित गोलंदाजी झालीच पाहिजे. फ्री हिट बॉल. फ्री हिट बॉल. झेल आउट होऊ शकत नाही. रनआउट तुम्हाला मिळू शकतो परंतु इथे डॉट बॉल 0 येते. बामाली संघ यावर्षी रोशन भन्नाट फॉर्म मध्ये अनेक स्पर्धा गाजवल्यात आणि नेहमी बॅटिंग घेतो टॉस जिंकल्यानंतर. तो निर्णय आपण त्यांचा पाहतोय. नक्कीच ऑस्ट्रेलियन बाणा पेशकश करणारा हा ठाणे जिल्ह्यातील अव्वल दर्जाचा संघ पाहतो बामाली. बॉलिंग ट्रॅक वरती नयन तयार आहे. ओहो प्रहार केलाय. काट्यासारखा सरळ चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय परंतु चांगला प्रयत्न राहिला होता. पांड्या त्या ठिकाणी सज्ज होता परंतु तात्काळ 2 धावसंख्येचा गनिमी कावा हा खेचला गेला. एकूण धावा 17 वरती 1 टीम बामाली. पांड्या मडवी यानंतर गोलंदाजी करणार कदाचित कारण तो नेहमीच चांगली गोलंदाजी करतो. पांड्या मडवी देखील फॉर्म मध्ये आहे. टीम सिद्धी करवले विरुद्ध बामालीची मॅच तुम्ही पाहताय 17 वरती 1. परंतु रोशन आतापर्यंत 2 सामने हाय स्कोर तुम्ही पाहिले. 70च्या वर धावा दोन्ही मॅच मध्ये. आणि या मॅच मध्ये काय घडणार. धावा बनताय. धावा बनवणारे फलंदाज पाहिजेत मिड विकेटला. हा बॉल फेकलाय प्रेक्षकांमध्ये. दर्शक दीर्घामे चेरन. प्रेक्षणीय आपण फटका पाहतो. फलंदाज आक्रमकतेने खेळत असताना आकाश जुईकर काय फटका खेळलाय. नेत्रदीपक फटकेबाजी इथे दाखवली जाते. 1 गडी बाद 23 ही आपण स्थिती पाहतो. टीम बामाली संघाची सिद्धी करवले संघाविरोधात आक्रमकतेने आता धावा बनताना पाहायला मिळतात. फटका चांगला होता परंतु झेल सुटला होता. या फलंदाजचा कठीण झेल होता पांड्या मडवीसाठी आणि तदनंतर पांड्या मडवीच्या दिशेकडे तो बॉल गेलाय. दुसऱ्या दिशेकडे षटकार. आकाश जोईकर खेळतो. 4 बॉल 8. सूरज 1 बॉल 1. 23 वरती 1. सिद्धी करवले. 2 चेंडूचा खेळ बाकी.
हलक्या हाताने बॅक टू द बॉलर ड्राईव्ह केलेत, खेळाडू दूरवर आहेत, मिडॉन जवळ येतोय, फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल. चांगली मॅच, चांगली लढत होणार रोशन. आतापर्यंत 2 सामने तुम्ही पाहिले, दोन्ही वन साइड होते प्रेम, परंतु प्रेक्षकांना अपेक्षा आहे की हा सामना अंतिम बॉल पर्यंत बिग फाईट बनेल. नक्कीच त्या अशा आकांक्षानं क्रिकेट रसिक या लढतीकडे पाहत आहेत, कारण दोन्ही संघ तितकेच ताकदवर पाहतो. नयन पाटील काहीशी महागडी गोलंदाजी राहिली, परंतु कमबॅक तो दाखवू शकतो. प्रहार केलाय, उत्तम फटकेबाजी, डीप मिडविकेटच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय, चेंडू सीमा पार, षटकार. कैमरामैन जल्दी फोकस करो. अगर आधे तू हळूहळू चालना, रामपुरच्या बाजारी भेटना. अगर आधे तू हळूहळू चालना, रामपुरच्या बाजारी भेटना. तुझ्या केसात हाय गजरा, तू करू नको लई नखरा. दमदार आपण फटका पाहतो. 2 षटक प्रवीण समाप्त झाली आणि 2 षटकांदरम्यान एकूण आपण धावा पाहतो. 1 गडी बाद 30 धावा. तर स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने आपण इथे पाहतो माजी सरपंच आणि उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेला चिंद्रन ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्री संतोष रामचंद्र देशेकर यांच्या वतीने 5,000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. त्यांचा आम्ही श्री गणेश क्रिकेट संघ बल्लभ यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. आणि नक्ष प्रल्हाद भोईर यांच्या वतीने प्रेक्षक कमाल झेल अर्थात आयवा झेलसाठी प्रत्येकी झेलला प्रेक्षकांसाठी 200 रुपयाचं कॅश प्राईज. राजेश पाडेकर एक्साईड खऱ्या अर्थाने कंपनीचे लीडर आहेत, त्यांचं इथे आगमन झालेलं आहे. चिंद्रण राजेश याबा व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्रवीण इथं पाहू शकता आपण आपले महागुरु आज निवेदकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. किती जणांची पद त्यांना माहिती आहेत, किती गुंता असेल त्यांच्या डोक्यामध्ये. भाई डीबी मात्र त्यामुळे हसत होते माझ्याकडे बघून की महागुरु कशा प्रकारे हँडल करतायत. 1990ला कोण सदस्य होता मला देखील माहित नाही, आमच्या गावामध्ये कोण ग्रामपंचायत सदस्य होते, परंतु उद्घाटनात त्यावेळी नावं घेतली माझी ग्रामपंचायत सदस्य, मला तेव्हा समजलं की हे पण सदस्य होते एकेकाली. प्रवीण अतिलोडमुळे एखादं संगणक हँग होतं, परंतु महागुरु कधी हँग होत नाहीत. नाही, त्यांच्याकडे डेटाबेस जास्त आहे, म्हणजे तुम्ही टेराबाईट म्हणू शकता, गिगाबाईट टेराबाईट तो स्टोरेज असतो ना डीबी भाई, त्या प्रकारे त्यांच्याकडे तो स्टोरेज आहे. म्हणजे आयफोन पेक्षा 4 पटीने अधिक स्टोरेज महागुरूंच्या डोक्यामध्ये आहे रोशन. लक्ष होते लढतीकडे. बॉलिंग ट्रॅक वरती स्वप्नील पाटील स्वप्नपूर्ती करण्यासाठी दोन्ही संघ ईर्षेने खेळत आहेत, अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेने खेळत आहेत. म्हणजे ही मॅच तितकीच इम्पॉर्टंट आहे. बामाली विपक्ष सिद्धी करवले, 2 संघ तितकेच ताकदवर आहेत. 1 गडी बाद धावा, धाव पुस्तकावरती 32 पादो आणि बॅटिंग मार्क वरती आकाश जुईकरच्या सहसाथीनं सूरज भोईर. बॉलर तयार, स्वप्नील पाटील आलाय, ओव्हर नंबर 3. स्वीप केलाय, बॅट चेंडूचा संपर्क नाहीये, क्लीन बॉल, दांडी गोल, त्रिफलाचीत फलंदाज होतोय, बॅटर आउट. बजरंग दलाचे अध्यक्षपद ते सध्याच्या घडीला भूषवत आहेत. असं एक दमदार व्यक्तिमत्व आहे बामाली गावामध्ये. त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि जेव्हा सामना असतो बामाली, माया ग्रुपची खूप मोठी ओळख आहे. आणि तदनंतर बजरंग दलचे गोरक्षक विभाग अध्यक्ष रॉकीबाई पाटील वावंजे देवीबाईचे अगदी निकटवर्तीय व्यक्तिमत्व आहेत, त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. आणि त्यांचं देखील चांगलं योगदान असतं. 32 वरती 2 बॉलिंग ट्रॅकवर स्वप्नीलला विकेट मिळाला आहे. आणि तुम्ही पाहतात माजी सरपंच आणि उपसरपंच चषक शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत. गोलंदाजवरती आक्षेप, थर्ड अंपायर टीव्ही स्क्रीनवरती आयोजकांनी यायचं आहे. विनयजी गावड असतील किंवा आमचे दुसरे आयोजक स्टेजवरती दिनूजी पालकर यांना पाहतो. दमदार युवा नेता आणि अभ्यासू व्यक्तिमत्व. प्रवीण आता गोलंदाजाला अग्नि परीक्षेला सामोरं जावं लागेल. गोलंदाजावरती ते आक्षेप घेतला. आयोजक टीम ऑन स्क्रीन त्याचा न्याय निवाडा करतील. ते सर्व कंट्रोल टीम मध्ये असे सर्व सहकार्यांचं मनपूर्वक स्वागत. स्वप्नील पाटील पहिले 2 बॉल जिथे 2 धावा खर्च केल्या, एका गड्याला बाद केले. टीव्ही अंपायरवर प्रतीक म्हात्रे आले, ज्यांना नेरेमध्ये बेस्ट बॉलरचा पुरस्कार भेटला होता, त्यामुळे ते गोलंदाजला पाहू शकतील नेमकं काय घडलं. 32 वर 2 हलक्या हाताने पुश केला बॉलला, ऑन साईडला ड्राईव्हचा फटका होता लॉग ऑन कडे. फक्त 1 धाव कंप्लीट केली जाते. येथे धावफलक पुढे जाईल. 33 वरती 2. शांत संयमी मॅच आहे रोशन, कुठलाही दबाव नाहीये पहिलं सत्र, परंतु दुसऱ्या सत्रामध्ये चांगली हाणामारी तुम्ही पाहता नेहमी. नक्कीच उत्कंठावर्धक आज सामना असणार आहे. उत्तरार्धामध्ये पहिलं पूर्वार्ध काहीच शांत राहिले दोन्ही संघाच्या माध्यमातून. गोलंदाज स्वप्नील
स्वप्नील विरुद्ध आक्रमकतेनं हा फटका खेळलाय. सरपंच उपसरपंच चषकातील हा सुपर पंच षटकार. एकूण 4 चेंडू त्याने सफर केले. एक षटकार, एक दुहेरी, एक सिंगल, एक विकेट संपादन केली स्वप्नील पाटील टीम सिद्धी करवले. गोलंदाज तयार. 2 बॉलचा खेळ बाकी. 39 वरती 2. स्क्वेअर कट केला. चायना कट. चांगली फिल्डिंग. गल्लीमध्ये पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात होता. फक्त 1 रन कंप्लीट केली जाईल. 40 वरती पोहोचलाय आणि शेवटचा बॉल बाकी असेल, परंतु खेळाडूंना सूचना, सिरीज साठीची बाईक तुम्ही पाहता त्या धावा फक्त सुपर 12 पर्यंत काउंट होतील. सुपर 12 म्हटला तर क्वार्टर फायनल, त्यामुळे सेमी फायनल, मेगा फायनलच्या धावा काउंट होणार नाहीये फॉर द बाईक मॅन ऑफ द सिरीज. नक्कीच याची अधिसूचना पहिल्यांदाच सर्व संघांना दिली जाते. आमचे मुख्य आयोजक भोलाशेठ पाटील यांच्या माध्यमातून प्रहार केलाय, फटका फसलाय, परंतु नो मॅन्स लँड सेफ लँडिंग पाहायला मिळते. फक्त एकेरी धाव इथे त्यांना पाहतो. षटक क्रमांक पाहू शकता आपण मार्गस्थ आहे निश्चित 3रं आणि 3 षटकांच्या खेळीनंतर स्कोर कार्डवरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एकूण 2 गडी बाद, एकूण धावा 41. टीम बामाली. थँक्स रोशन. खऱ्या अर्थाने प्रवीण. यानंतर जी लढत असेल चरण 11 बुर्दुल विपक्ष रिन्सी 11 जानमान उमरोली क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सिद्धी करवले जानमान क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने बिग समर्थक, नाईट स्पर्धेचे दमदार ऑर्गनायझर, पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक 1 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यमान अध्यक्ष योगेंद्र दादा पाटील यांचं आगमन ते झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत संदेश पाटील सिद्धी करवले यांचे आम्ही मनपूर्वक इथे सरसे स्वागत करत आहोत. निश्चित स्वरूपात व्यासपीठावर आम्ही पाहतो अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत. खऱ्या अर्थाने विजयदादा पाटील सिद्धी करवले तुमचंही स्वागत इथे केलं जात आहे आणि बोलूया लगेचच आमचे समालोचक प्रवीण आणि रोशन यांच्याकडे. थँक्यू सो मच महागुरु. 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर एकूण धावा धावपडालावधी 2 गडी बाद 41. याच लयमध्ये फलंदाज केले तर 70 धावांचं टार्गेट सेट करू शकतात प्रोजेक्ट स्कोअरनुसार. सन्माननीय प्रवीण म्हात्रे बुर्दुल यांचं आगमन होत आहे. नाईट स्पर्धेचे ऑर्गनायझर स्वागत आहे तुमचं. कानपोलीचा त्रिवेणी संगम कृपाल, साजन आणि सागर त्रिमूर्ती यांच्या वतीने या स्पर्धेला प्रथम आणि द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी पुरस्कृत केलेली आहे. तुमचं स्वागत आहे. आभार व्यक्त करतो. वळतो कॉमेंट्री बॉक्स. कानपुलीचे आमचे त्रिमूर्ती यांचं मनपूर्वक स्वागत. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती पांड्या मडवी. पांड्या मडवीचा पहिल्याच बॉल वरती आक्रमकतेने हा फटका खेळलाय. वाईट श्लोकांच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार षटकार. दुसऱ्यांदा निवडून येऊ ना, विकास गावाचा करू ना. झाली चर्चा तिच्या नावाची, झाली चर्चा तिच्या नावाची. जय माला भोलानाथ पाटील, सरपंच वल्लभ गावाची. हे सुंदर गीत आहे. या स्पर्धेचं शीर्षक गीत. चर्चा तेव्हाच होते जेव्हा तुम्ही इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करता आणि या स्पर्धेमध्ये ते वेगळ्या गोष्टी घडल्या आहेत. 2 बाईक पहिल्यांदा वलपमध्ये आणि तदनंतर 7 रात्रीची स्पर्धा हे चर्चेचा विषय आहे रोशन या स्पर्धेच्या माध्यमातून. अतिशय वेगळे पण साध्य करणारी रायगड जिल्ह्याची मानाची स्पर्धा, परंतु फटकेबाजी तितकीच पोषक पाहायला मिळते. बॅटिंग मार्क कधी काढू आक्रमकतेने खेळ दाखवत असताना प्रवीण पावशे ऑन फायर, पाठोपाठ लगातार 2 षटकार.
त्या ठिकाणी नयन पाटील टीम सिद्धी करवले काय झेल पकडलाय त्यानं. प्रेक्षणीय झेल याला म्हणता येईल. दर्जेदार झेल होता नयनच्या माध्यमातून. काय डाय खाली त्यांनी जबरदस्त मिड विकेटला क्लास झेल आपण त्याला पाहता. रायगड जिल्ह्यातील नामवंत पुरस्कर्ते आपण पाहतो पॅकेज प्रकाश खाडेकर एक्साइड बॅटरीचे लीडर आहेत. त्यांच्या समवेत नारायण खाडेकर, त्यांचे सुपुत्र सूरज खाडेकर. या त्रिवेणी संगमचं मनपूर्वक आम्ही सरचे स्वागत करत आहोत. भोलनाथ शेठ पाटील आणि राजूदादा पाटील मित्र परिवाराच्या वतीने. गोलंदाज आपण पांड्याला पाहतो. नेत्रदीपक झेल पकडलाय नयन पाटील. खर तर जर फलंदाज बाद झाल्यानंतर तात्काळ आपण खेळपट्टी सोडायची हा आयोजकांचा नियम आहे. परंतु इथे थर्ड अंपायर कॅच चेक केली जाते आणि कॅचचा निर्णय इथे आलाय. आयोजक कमिटी आपण कॅच चेक करायची आहे जी पकडली गेली फिल्डिंग डिपार्टमेंट कडून. वरती 3 आपण पाहतोय. 72 धावांचं टार्गेट बनवू शकतो कदाचित. सूरज भोईर आला बॅटिंगसाठी आणि त्याच्यासोबत नवीन फलंदाज येतोय पांड्या मडवी. 2 षटकार लागलेत रोशन आणि त्यानंतर डॉट बॉल आणि विकेट आला. 4 बॉलमध्ये 12 केली. बामाली संघ टॉस जिंकल्यानंतर हा पहिला संघ बनला आज ज्याने बॅटिंग घेतली तो हा बामाली संघ. अतिशय धाडसी निर्णय पाहतो कारण ऑस्ट्रेलियन बाणा या संघाचा नेहमीच राहिले. ठाणे जिल्ह्यातून हा संघ बिलॉंग करतो परंतु रायगड जिल्ह्यातील एक संघ पाहतो तितकाच ताकदवर श्री साई जयनमान सिद्धी करवले हा संघ. आणि निश्चितच सिद्धी करवले गावामध्ये आपण दुसरी नाईट पाहू शकतो. सन्माननीय रमेश शेठ मडवी यांच्या माध्यमातून तो आगाज असणार आहे सिद्धी करवले मध्ये. अप्रतिम 2 किंवा 3 नाईट मॅचेस या गावामध्ये असतात आणि नाईट स्पर्धेचा दर्जेदार गाव म्हणजे सिद्धी करवले असतो. 1 बॉल 2 बॉल बाकी. खोलवर टप्प्याचा बॉल बुंद्यामध्ये टाकलेला हा चेंडू प्रचंड वेगाने फेकला. भन्नाट गोलंदाजी, चांगली गोलंदाजी पांड्या मडवी. कमबॅक आहे कारण 2 षटकार आले त्यानंतर 3 डॉट म्हणजे 1 विकेट. नक्कीच कमालीची वापसी राहिली. हार्दिक पांड्या ज्या पद्धतीने वापसी दाखवतो त्या पद्धतीची वापसी राहिली आहे पांड्या मडवीची. परंतु अंतिम बॉल व्हाईट बॉल इथे घोषित केले. 4थं षटक मार्गस्थ आहे. स्कोर कार्डवरती धावा आपण पाहू शकता. एकूण धावसंख्या 3 गडी बाद 54. 13 धावेंची ओव्हर आपण पाहतो 5 चेंडू मध्ये. आणि प्रवीण पावशे बाद झाल्यानंतर संधी आहे सिद्धी करवले टीमला. कट केल्या शॉर्ट बॉलला झेल सुटलाय परंतु रनआउट मिळेल. आणि इथे काय घडलं पुन्हा एकदा खेळाडू मागे आलेत आणि रनआउट होत आहेत परंतु 4 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 4 ओव्हरमध्ये 54 वरती 3 असेल टीम बामाली संघ. रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकता आपण यष्टीरक्षक खासम खास जयदास मडवींना पाहतो. उत्तम फिल्डिंगचा आगाज त्यांच्या माध्यमातून इथे साध्य केलाय. 4 षटकं झाली समाप्त आणि गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळत आहेत. 4 गडी बाद 54 टीम जय गावदेवी आई गावदेवी 11 मुकुंद 11 बामाली. तर यानंतर टॉससाठी चरण 11 बुर्दुल आणि रिन्सी 11 जयनमान उमरोली दोन्ही संघ सज्ज आहेत. गणेश पाटील राकेश पाटील यांनी पॅक केलाय. रिन्सी 11 जयनमान उमरोली आयोजक त्यांचं देखील आपण स्वागत करूया. चरण 11 बुर्दुल त्यांचं देखील स्वागत. आणि बुर्दुल संघ म्हटला तर भाई DB म्हात्रे यांच्या स्पर्धेमधला चॅम्पियन संघ होता. प्रवीण म्हात्रे आणि सुधीर पाटील याला मिळालेली बाईक तुम्ही पाहिली सरपंच चषकामध्ये. पंच थर्ड अंपायर याच गोलंदाज तोच आहे त्यामुळे थर्ड अंपायर आयोजक आपण स्क्रीनवरती यायचं आहे. पांड्या मडवीचं आपण हे शतक पाहिलं आणि तदनंतर नवीन गोलंदाज येतोय स्वप्नील पाटील ज्यानं 3रं षटक हाताळलं होतं सांघिक कोट्यातील आणि आता मात्र वैयक्तिक कोट्यातील हे 2रं षटक हाताळण्यासाठी आलाय टीम सिद्धी करवले संघाचा स्वप्नील पाटील. ज्या स्वप्नील पाटीलनं 3ऱ्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या होत्या निश्चितच 11 आणि एका गडाची कत्तल केली होती असा काढू स्लॉगरच्या षटकामध्ये आलाय स्वप्नील पाटील. उत्तम गोलंदाजीची आखणी या अंतिम षटकानजीक ही साध्य करायची परंतु बॅटिंग मार्क मध्ये काढू सूरज भोईर जो 4 चेंडू खेळलाय 14 धावा त्याच्या बारमधून राहिल्या आणि त्याच्या सहसाथीनं सचिन पावशे आलाय. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. टार्गेट सेट करण्यासाठी सज्ज. 3री मॅच जिथे 70 धावा बनवू शकतात आज कारण फलंदाज इन्फॉर्म आहेत. मिड विकेटला कॅच इट झेल अप्रतिम पांड्या मडवी जस्ट लाईक हार्दिक पांड्या सारखी कॅच. नक्कीच मुंबई इंडियन्सच्या माध्यमातून जे आपण झेल पाहिले होते हार्दिक पांड्याचे त्याचं अनुकरण पाहतो आपण. पांड्या मडवी उत्तम झेल पकडलाय. पांड्या मडवीचा दर्जेदार कॅच पाहताय. स्टँडर्ड ऑफ सिद्धी करवले फिल्डिंग डिपार्टमेंट किती मजबूत आहे. द वॉल ऑफ चायना. प्रवीण पहिल्यांदा आपण नयन पाटीलला पाहिलं त्याने उत्तम झेल पकडला आणि आता पांड्या मडवी
वाखान्य जोग झेल हा इथे पकडला जातो. वॉल ऑफ चायना मी म्हटलं कारण चायनाची जी भिंत आहे चीनची सर्वात मजबूत आहे, जगामध्ये नाव मोठं आहे आणि ही फिल्डिंगची भिंत आहे सिद्धी करवले संघाची, त्यासारखी ती उपमा आपण त्याला देऊ. तर हेमंत दरे यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या समवेत नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किरण खानावकर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर श्री गणेश क्रिकेट संघाच्या वतीने आपले स्वागत आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये मिड विकेटला तो झेल तुम्ही तिसऱ्यांदा पाहताय. पांड्या मडवीचा थोडा धडपडला परंतु झेल सुटला नाही. 54 वर 5. प्रवीण गुणवान खेळाडूंचा आपण संघ पाहतो. बामाली आणि त्याच्या जोग आपण सिद्धी करवले पाहतो, परंतु दोन संघांचं वैशिष्ट्य खास राहिले या चेंडूनंतर आपण सांगू. स्वप्नील पाटील तयार आहे. हो, प्रहार केलाय. उत्तम नेत्रदीपकाच्या रात्रीतील सर्वाधिक देखणा फटका षटकार. पाहतो बामाली. खरं तर एक गाव एक संघ ही आपण संकल्पना नेहमीच पाहत असतो, परंतु सिद्धिकोणी संघाचा विचार केला तर 4 ते 5 संघ आहेत, परंतु ते सर्व प्रतिभाशाली आहेत. निश्चित प्रतिभाशाली आहेत त्या गावामध्ये 4-5 संघ, सर्वांचं चांगलं नाव आहे, चांगले खेळाडू देखील आहेत. आणि तिकडे बामाली संघ एक गाव एक संघ पुन्हा मिड विकेटला आणि पांड्या मडवी सोडणार नाहीये कारण कठीण झेल त्याने पकडला आणि सोपा झेल त्याच्यासाठी फारसा कठीण नसेल. पांड्या मडवीचा उत्तम झेल, फलंदाज बाद होतोय. विकेट नंबर 6. अर्धा संघ गारद झालाय आणि काही खेळाडू बाकी आहेत, परंतु 2 मॅच मध्ये 70च्या वर धावा केल्या होत्या. दोन्ही संघांनी 1 साइड मॅच झाल्या आणि इथे 60 धावा बनताना पाहतोय बामाली संघाच्या. ठाणे जिल्ह्याचा हा संघ आणि अर्थात इथे खेळत असताना रायगडच्या पावन पदस्पर्श झाले भूमीमध्ये. रायगड म्हटलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि नशिबान आहोत आपण की रायगडमध्ये आपला जन्म झाला. निश्चित स्वरूपात रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची खऱ्या अर्थाने ही पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आणि रायगड म्हणजे भूमिपुत्रांचे दैवत लोकनेते दिबा पाटील साहेब यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. म्हणून रोशन आणि प्रवीण दिनेश दादा आहेत आमचे त्रिवेणी संगम की भूमिपुत्रांचा आवाज किती दाबा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त नाव दिबा. ठाणे असो की रायगड, संपूर्ण महाराष्ट्र म्हटलं तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बॅटकट मागे जातोय, थर्ड मॅनला बीट केला आणि बॉल चौकार. नशीब चांगलं आहे बामाली संघाचं कारण शेवटच्या चेंडूपर्यंत धावा येत आहेत. 64 वरती 6. 2 बॉलचा खेळ बाकी. रायगड ते दिबा पाटील साहेब, एकाने दिले धर्मवीर आनंदजी दिगे साहेब. उल्लेखनीय तुम्ही इथं उल्लेख केला आवर्जून आनंद दिगे साहेब आणि दिवंगत कामगार नेते दिबा पाटील साहेबांचा आणि त्यांची कामगिरी देखील तेवढी दर्जेदार होती. आणि रोशन आपण पाहिलं तर आजवर त्यांच्या अनेक आपण स्मारक पाहिले. दिबा पाटील साहेबांचे स्मारक पाहिले, आनंद दिगे साहेबांचे स्मारक पाहिले. रोशन तुम्हाला काय वाटतं आजच्या जगामध्ये एखाद्या नेत्याचं स्मारक बनेल का? कारण पूर्वीचे जे आपण पाहिले तर दमदार अस्तित्व ठेवणारे नेते होते आपल्याकडे. नक्कीच अविस्मरणीय हे व्यक्तिमत्व होते. यांच्या उभ्या आयुष्यामध्ये त्यांच्या अकाउंटवरती पैसे नव्हते, ही जमेची बाजू होती. दिबा पाटील साहेब किती वेळा खासदार झाले, किती वेळा आमदार झाले, परंतु त्याने माणसं कमवली आणि ते काम दिबा पाटील साहेबांनी केलंय. फास्टेस्ट वरती 6. इनसाइड आउट, लॉंग अप आणि एक्स्ट्रा कव्हर त्या दिशेकडे. आता झेल सोडलाय पहिल्यांदा या संघाने. खराब कामगिरी राहिली शेवटच्या बॉलवरती आणि धावा किती मिळतील तर 2 धावा आणि 2 धावेने पहिले सत्र समाप्त झालं. धाव फलकावरती 67 आणि करायच्यात 68 धावा. कंपल्सरी चेसिंग येणाऱ्या 5 षटकामध्ये जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथे जोडतील महागुरु. आता करा सुरू. तर थँक्स सर्व मान्यवरांचं खऱ्या अर्थाने मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो. तर निश्चित स्वरूपात आताच व्यासपीठावर चिंद्रंग ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोक मुंबईकर यांचं आगमन झालेलं आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य आहे सुरेश मुंबईकर यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो. आणि तत्पूर्वी ते नाणेफेक सुद्धा केली जाणार आहे. चरण 11 जे गावदेवी बुर्दुल विपक्ष रिन्सी 11 जानुमान उमरोली. तर नारायण खाडेकर वलभ यांच्या शुभांस्ते आपण नाणेफेक इथे करणार आहोत. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी तत्पूर्वी मान्यवरांचा आपण इथे सन्मान करणार आहोत. बोलाशेर यावं आपण, राजू दादा असतील, आपल्याला मान्यवरांचा तत्पूर्वी आपण सन्मान सुद्धा इथे करणार आहोत.
तर सन्माननीय संदीप शेठ केनी पेटाले यांचं सन्मानित केलं जाईल. विघ्नेश स्वागत करायचं. संदीप शेठ आणि कमलाकर दादा पाटील या वेल कमी आपल्याकडे खऱ्या अर्थाने आपला यथोचित सन्मानित केलं जाईल. सर्व मान्यवरांचा आम्ही आभार व्यक्त करतो. मग विष्णू शेठ जोशी साहेब नगरसेवक पनवेल महानगरपालिका, प्रकाश म्हात्रे साहेब असतील, अनंतराव भोईर, तुम्हा सर्वांचा संदीप दादा केनी पेठाली यांचा यथोचित सन्मान आमची स्पर्धा ऑर्गनायझर प्रतिनिधी गोल्डमॅन गणेश पाटील यांच्या शुभास्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन इथे स्वागत केलं जात आहे. आणि यानंतरचा सन्मान असेल कमलाकर दादांचा सन्मान इथे केला जाईल. एकच राई आमचा कमलाकर भाई अर्थात कमलाकर दादा पाटील एक सामाजिक कार्यकर्ते आहेत मित्र, शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा यथोचित सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे. हा बुर्दुल जय चरण गावदेवी चरण 11 बुर्दुल विपक्ष रिन्सी ज्या अनुमान ओंडोली क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत. नारायण खाडेकर यांच्या शुभ हस्ते ती नाणेफेक केली जाणार आहे. हॅलो हॅलो हा दर्शनीय बाजू असेल नाण्याची. हेड अँड टेल नाणेफेक करायचे. टेलसाठी पुकार देण्यात आला प्रवीण याने आणि इथे मात्र टेल नाणेफेकीचा कौल गावदेवी चरण 11 क्रिकेट संघ प्रवीण नाणेफेक जिंकलेली आहे. प्रथमतः निर्णय शतरक्षण गणित निर्णय स्वीकारला. स्पर्धा आपण पाहतो अतिशय रायगड आणि ठाणे जिल्ह्यातली मानाची क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आली. स्पर्धेचा तुम्ही घटक झालेला आहेत. मैदानामध्ये खऱ्या अर्थाने ज्यावेळेस तुम्ही पाऊल ठेवलं मनामध्ये काय विचार तुमच्या निर्माण झालं, कशी खऱ्या अर्थाने काय सांगू शकाल याबद्दल? मला स्पर्धेचं एकच आवडलं की त्याही स्टेज या साईडला घातलं, त्याच्यामुळं अजून आवडलं. कारण वरती स्टेज असल्याने खेळाडूंना पण जायला जरा त्रास होतो आणि खाली असले तर त्याच्यामुळं पण थोडा कुठेतरी खंत वाटतं आणि कॉमेंट्री वरतून बोलण्याचं म्हणजे ते अजूनच हे वाटतं. प्रवीण प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ उमरोली क्रिकेट संघ म्हटला तर नेरे एनडी विभागामधला एक फलंदाजीचा ताकदवर संघ म्हणून ओळखला जातो. खऱ्या अर्थाने 5 षटकांचा सामना असेल. किती धावांवर रोखण्याचा तुमचा पूर्णतः त्यांना प्रयत्न असेल? कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू आणि तो पण संघ चांगला आहे. तुम्ही स्वतः नाईट स्पर्धेचे आयोजक आहात. या स्पर्धा आयोजनाबद्दल काय प्रतिक्रिया देऊ शकाल, काय सांगू शकाल, कसं वाटलं आयोजन आपल्याला? खूप सुंदर आयोजन केलं आहे बोलदादांनी, त्यांचा आभार आहे आणि खेळायला संधी दिली अजून आभार बोलतो. थँक्यू. प्रतिक्रियेकडे बोलूया. नाणेफेक तुम्ही गमावलेली आहे, फलंदाजी करायची आहे. निश्चित स्वरूपात 5 षटकामध्ये काय रणनीती असेल, किती धावांचं आव्हान प्रतिस्पर्धी क्रिकेट संघासमोर सक्षमरित्या उभं करण्याचा तुमचा प्रयत्न असेल? जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करू. सचिन मडवी एक चांगल्या लयमध्ये आहे खऱ्या अर्थाने. सचिनकडून तुम्हाला काय कशा प्रकारची चांगल्या कामगिरीची काय कशा प्रकारची अपेक्षा आहे? सर्वच प्लेअरकडून चांगली अपेक्षा आहे. सचिन तर फॉर्ममध्ये आहे, आमचा प्रत्येक मालीची आम्ही अपेक्षा करतो की फॉर्ममध्ये यायला पाहिजे. तो एक बेस्ट फिल्डर म्हणून ओळखला जातो. हॅज ए संघनायक म्हणून असता की तुझी स्वतःची 2024 मध्ये कामगिरी कशी राहिलेली आहे? ठीक चालेल. जास्त आम्ही काय खेळत नाही, नाईटलाच जास्त खेळतो. सर्व कामाला असल्यामुळे जास्त खेळ होत नाही. थँक्यू सो मच. नाणेफेक जिंकली बुर्दुल क्रिकेट संघाने शतरक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. संतोष खाडेकर या आपला सन्मान इथे केला जाणार आहे आणि सामन्याकडे बोलणार आहोत. पुन्हा एकदा आमचे समालोचक प्रवीण असतील, त्यांच्या समवेत रोशन आणि दिनेश बंधू. थैंक यू सो मच मागुरु. सफर कल भी था, सफर आज भी जारी है. माना कुछ उम्मीदें टूटी है, कुछ सपने बाकी है. पहली गेंद बहुत तेज थी, रफ्तार से यहाँ पे थोड़ा सा बीट किया बैटर को. अंपायर सिग्नल व्हाइट बॉल. एक्स्ट्रा रनों से शुरुआत होते हुए मुकाबले में 69 का लक्ष्य, 68 का 68 का लक्ष्य. कंपलसरी चेसिंग का मुकाबला है और जिस तरीके से गेंदबाजी हो रही काफी तगड़ी है बामाली टीम की. बॉलिंग ट्रैक पर पंकज पौशे ऑलराउंडर परफॉर्मेंस. 0 पे 2, 2 पे 0. 68 का लक्ष्य है. फुलर लेंथ की बॉल थी, बैटर बीट हुए और यहाँ पे वाइट बॉल. ऐसा लग रहा है बल्लेबाज के रेफर करने वाले थे बीमर के लिए, लेकिन वो वापस विवश रहे. वाइट बॉल पे स्टैंड बाय. पहले मुकाबला 1 साइड चेस नहीं हुआ. दूसरा मुकाबला अगर देखा जाए वो भी चेस नहीं हुआ. यानी आज टारगेट बड़े बने तीनों मुकाबले में, इसलिए रन नहीं चेस हुए. ये तीसरा मैच है. बॉलर तैयार. व्हाट अ शॉट. स्टैंड एंड डिस्पैच. बल्ले के रडार में परफेक्ट मिडल ऑफ द बैट. साजिद मडवी 6 रनों के लिए. साथ है जो वो लाजवाब है. तर चिंद्रंगावचे सुप्रसिद्ध खऱ्या अर्थाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर
आणि रोशन साई स्पोर्ट चिंद्रन क्रिकेट संघाचे खंदे समर्थक विष्णुशेठ कडू चिंद्रन यांचं आगमन झालेलं आहे. यावं व्यासपीठावर विष्णुशेठ आपलं श्री गणेश क्रिकेट संघ बोलप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे. मडवी बंधु बैटिंग के लिए तैयार. साजिद मधु ने हल्के हाथ से फ्लिक किया इस बॉल को, डीप में स्क्वायर लेग पर बॉल थी, सर्कल के अंदर एक मुकम्मल हुए, डायरेक्ट हिट होती तो थोड़ा मुश्किल बनता. सिंगल और टीम का स्कोर आगे बना 9 रन. बेहतरीन मैच, शानदार. सबकी जुबान पर यही फसाना है, हर कोई क्रिकेट का दीवाना है. ये क्रिकेट पहली मोहब्बत, पहला प्यार है. हर किसी का बचपन से खेला जाने वाला खेल सभी को पसंद है और कई नौजवान, कई 40+ के खिलाड़ी इसे पसंद करते हैं. 9 पे 0. जयदास मडवी आए अब बैटिंग के लिए साजिद के साथ. साजिद ने एक छक्का मारा है 7 पे. जयदास मडवी पारी की शुरुआत करेंगे. अभी वो 0 पर है. बोलो तैयार. स्क्वायर कट करने की कोशिश, लेकिन जो पंकज पावशे की रफ्तार है ना वो तकरीबन 110 की है. बहुत तेज गेंदबाजी कर रहे हैं. क्रिकेट विश्व में तेज गेंदबाज मिचेल स्टार्क है, शोएब अख्तर है, जसप्रीत बुमराह है और ये तेज गेंदबाज पंकज पावशे. मिचेल स्टार्क को आईपीएल में सबसे महंगा खरीदा गया क्योंकि सबसे तेज बॉलर है. 24 करोड़ 75 लाख में कोलकाता नाइट राइडर्स पंकज पावशे को देखिए. क्लीन बोल्ड, कितनी तेज बॉल है ये. अभी मिचेल स्टार का जिक्र किया मैंने, कितनी बढ़िया गेंदबाजी कर रही है और एलईडी स्टंप बहुत जोर से पटकते हुए. क्लीन बोल्ड, बॅटर आउट. तर आता व्यासपीठावर ज्यांचं आगमन झालेलं आहे, नावडे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच किरण खानावकर नावडे, हेमंत दरे, हर्षल दरे, गुरु गायकर आणि महेश मते यांचं इथे आगमन झालेलं स्वागत आहे. तर सिद्धी करवले क्रिकेट संघ मैदानात क्षेत्ररक्षण करतो, परंतु येणाऱ्या 3 ते 8 फेब्रुवारीला प्रकाश जोतातील क्रिकेट स्पर्धा रमेश मडवी उद्योजक सिद्धी करवले यांच्या संकल्पनेतून आपल्या भेटीसाठी स्पर्धा येणार आहे. 3 ते 8 फेब्रुवारी खऱ्या अर्थाने सिद्धी करवलेच्या मैदानावर रमेश मडवी सिद्धी करवले यांच्या संकल्पनेतून नाईट स्पर्धा भेटीसाठी येत आहे. रमेश मडवी बहुत ही दिलदार इंसान है, हरपन मौला इंसान है, महागुरु, और उनके द्वारा बड़े आयोजन सिद्धी करौले में दूसरा नाइट मैच आपको देखने मिलेगा. 9 पे 1 विकेट, मिडल स्टंप को तोड़ दिया है. बैटर आउट हुए यहाँ पर जयदास. बैटिंग के लिए सचिन गायकर नंबर 3 पे. 9 पे 1 विकेट, 26 गेंद पे 59 चाहिए. श्री गणेश क्रिकेट टीम वल्लभ आयोजित सरपंच उप सरपंच चषक 2024 ये नया सीजन, नवे पर्व, युवा सर्व, सर्वांचं स्वागत. बॉलर तैयार, 2 बॉल का खेल बचा है. सचिन गायकर को मौका मिलता हुआ, क्या सचिन गायकर पारी की दमदार शुरुआत करेंगे? जयदास आउट होने के बाद क्या साजिद के साथ वो साझेदारी करेंगे, पार्टनरशिप करेंगे? ये भी सवाल है मैदान के अंदर. करंट रन रेट अस्किंग रन रेट 13.62 पे चलता हुआ, यानी 1 ओवर में आपको 14 के आसपास रन चाहिए मैच जीतने के लिए. बॉलर तैयार, पाव पे लगी है गेंद, क्या जी नहीं, बिल्कुल लगी है पाव पर. अपार्ट सिग्नल को देखिए, इट्स आउट. LBW सचिन गायकर, सचिन गायकर LBW का शिकार बनते हुए 9 पे 2 विकेट. टीम सिद्धि करौले और ये सचिन गायकर को थोड़ा सदमा लगा है. शॉकिंग मूवमेंट. आइए इसे रिप्ले में देखते हैं जिस तरीके से अंपायर ने आउट दिया है. पिचिंग लाइन, इंपैक्ट लाइन, और जी ये मिडल स्टंप पर खड़े थे आप सचिन गायकर, ये पूरी तरीके से आप आउट है. 9 पे 2 सिद्धि करौले.
नाही करायचा कुणीचा आमच्या बळवंत पाटीलचा आरनाद नाही करायचा त्यांचं डीजे नीतिनित्या पाहतो समृद्धी सोसायटीचे प्रतिनिधी आदरणीय करण चव्हाण, स्वप्नील तायडे, रोशन चव्हाण, सचिन चव्हाण आणि अनिल परीट या मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. आपला मी माजी सरपंच चषक आणि विद्यमान उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने स्वागत करतो. बोलतो कमेंट्री बॉक्समध्ये रोशन आणि प्रवीण यांच्याकडे. कहते इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की ज़रूरत होती है और इतिहास लिखने वाली टूर्नामेंट है. सभी आयोजकों का शुक्रिया करेंगे. बोलनाथ पाटिल, राजूदादा पाटिल के साथ जुड़े विघ्नेश पाटिल, जगदीश पाटिल भी है. हमारे गोल्डन मैन गणेश पाटिल है, राकेश पाटिल, बजरंग मात्रे का योगदान अच्छा है. ध्यानेश्वर पाटिल है, संतोष शेठ पाटिल, विशाल पाटिल है, विनय गावन, किरण फड़के, ओमकार गावन, प्रतीक मात्रे, राकेश पाटिल, कुणाल गायकवाड़, विघ्नेश मात्रे, उनके बाद आकाश खाड़ेकर, सोहन टेम्बे, इन सभी का बहुत बड़ा योगदान है इस प्रतियोगिता के लिए. सभी का मैं शुक्रिया अदा करूंगा. बहुत खूबसूरत टूर्नामेंट जिसने इतिहास बनाया और पहली मर्तबा वर्ल्ड में 2 बाइक देख सकते हैं मैन ऑफ द सीरीज के लिए और 7 रातों की ये सबसे बड़ी टूर्नामेंट, एक लंबी टूर्नामेंट का रिकॉर्ड इनके नाम पर आता हुआ. 15 पे 2 विकेट, अब 4 ओवर जीत के लिए 13.25 के औसत से जीतने के लिए आवश्यकता है कंपल्सरी चेसिंग 53 रनों की. साजिद मडवी तैयार है बैटिंग के लिए सचिन पाउशे के खिलाफ. बैट कट और यहां से विकेट आता हुआ. साजिद मडवी ओपनर दोनों आउट हो गए. 15 पे 3 विकेट. सिद्धि करवले ऑर्गनायझर प्रतिनिधी स्वरूप मोटरचे सर्वे सर्वा बजरंग मंत्री वल्लभ यांच्या वतीने तुम्हाला व्यासपीठावर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. भरत यावं आपलं स्वागत आहे. टॉप ऑर्डर आउट हो चुके 3 बैटर 15 पे. अब मिडल ऑर्डर को चलना होगा. भावेश पवार इतने फेमस क्यों हुए? भावेश पवार हमेशा 4थे नंबर पे आते बैटिंग के लिए, 5वें नंबर पे अच्छी बैटिंग करते, मैच फिनिश करते और मैन ऑफ द सीरीज की कार भी जीतते. इसलिए भावेश पवार के फॉलोअर इंस्टाग्राम पे सबसे अधिक है क्योंकि भावेश ओपनिंग के लिए कभी नहीं आते. तो ये मौका मिलता है मिडिल ऑर्डर को कि आप फिनिश करें मैच को. तो ये मौका मिला है स्वप्निल पाटिल, नयन पाटिल को. एक बड़ा बल्लेबाज वही होता है जो अपने किरदार को निभाता है, जो तरीके के साथ खेलता है, तरकीब के साथ खेलता है और जो किरदार निभाता है अच्छा, उससे जरूर जीत मिलती है. 53 चाहिए, गेंदे बच्चे 23. स्वप्निल पाटिल आए बॉलिंग ट्रैक पर जिनकी गेंदबाजी में रन गए थे 11 गए थे. 2 ओवर में उन्होंने 24 दिए थे. 3 विकेट लिए स्वप्निल ने. गेंदबाजी में 24, 3 विकेट, काफी बढ़िया गेंदबाजी आपकी रही. अब बल्लेबाजी करनी है. लेफ्ट हैंड बैटर लेफ्टी. नयन पाटिल राइटी. 15 पे 3. अगली बॉल. दिशा खराब है इस बार, लेग स्टंप के दूर है. व्हाइट बॉल. मुकाबला जबरदस्त होगा आखिरी क्षणों में. दर्शक देखना चाहते हैं बिग फाइट क्योंकि 2 मुकाबले वन साइड हुए. दोनों मुकाबले में 70 के ऊपर रन बने. पहले मैच में पेठाली टीम ने 76 बनाए और दूसरे मैच में कीर्ति 11 रोशन साई स्पोर्ट चिंद्रन ने 69 बनाए. अब थोड़े 1 रन कम है 68. इस मुकाबले में 60 के ऊपर का लक्ष्य बढ़ा है. शॉट अच्छा है, मिड विकेट पर फील्डर मौजूद है. सिंगल मिलेगा मैच यहाँ पर. मुकाबला बहुत ही धीमा चलता हुआ, कोई बड़े स्ट्रोक नहीं आ रहे और सिद्दीक करौली के लिए मुश्किल बनेगा आज जाके. 17 रन. रन रेट में थोड़ी बढ़ोतरी होगी. रन रेट अब 14 पे पहुंच चुका है. अस्किंग 14 रन प्रति ओवर जो पहले 12 का था, 2 रन से बढ़ता हुआ 17 पे 3. नयन पाटिल बहुत बढ़िया गेंदबाजी करते. नयन तेज गेंदबाजी पेसर है सिद्दीक करौली के. अब इनको बैटिंग करनी है. पहले दिन देखा आपने नेरे और उनके खिलाफ घोट टीम गई है सुपर 12 में. दूसरे दिन मुरबी गई सुपर 6 में. कल जय हनुमान नावडे गई सुपर 6 में. मुकाबले में अब कुछ नहीं बच रहा है क्योंकि 4 विकेट गए. नयन पाटिल की समाप्ति हुई पारी 17 पे 4 सिद्दीक करौले और यह मुकाबला धीरे धीरे बामाली के पक्ष में झुकता हुआ, वन साइड निकलता हुआ. नयन पाटिल का विकेट देखिए, बहुत बढ़िया. और पैनल का नाम लेंगे पीटीसी लाइव का जिन्होंने अच्छा योगदान दिया है. माया ग्रुप और बामाली के 12th मैन जो टीम के सबसे बड़े खिलाड़ी है. भगवान गोंदली आपका भी स्वागत करेंगे.
और खास करके ये टीम मुकुंद 11 नाम से जो खेलती है, और मुकुंद मेरे ख्याल से भगवान गोंधली आपके भाई है मुकुंद, बिल्कुल मुकुंद गोंधली. बिलकुल बिलकुल. आणि प्रवीण सांगायचं झालं ना, भगवान गोंधली इथे आहेत, त्यांचे सुपुत्र कुस्ती पैलवान आहेत. परंतु एक काल असा होता भगवान गोंधली ज्याने लाल मातीला बामाले क्रिकेट गावाला खऱ्या अर्थाने दिशा आणि ओळख निर्माण करून दिली कुस्ती क्षेत्रात. क्या बात है महागुरु, आपका दिमाग कंप्यूटर है, मुझे याद नहीं रहता ज्यादा, आप जरा हिंट दीजिए. इस बार बेहतरीन गेंदबाजी और मुकाबला तीसरा भी वन साइड निकलता हुआ ऐसा लग रहा है. धीरे धीरे डॉट गेंद आ रही है दिनेश पाटिल सर, और विकेट आ रहे, 4 विकेट गए सबसे बड़े. और ऐसे में मिडिल ऑर्डर को चलना, मैंने भाविश पवार का एग्जांपल दिया था. भाविश पवार 4थे नंबर पे आते हैं और उन्होंने बदलापुर में कार जीती थी, ऐसा ही खेल किया था 5वें नंबर पे आके. और मिडिल ऑर्डर की जो बैटिंग होती है वो तगड़ी होनी चाहिए. आज बैल बल्ले के स्लॉट में आइए, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, स्वीप करके शॉट को हवा में खेला, डीप स्क्वायर लेग पर 6 रनों के लिए पांड्या मडवी. बोला जय श्री राम. भारत का बच्चा बच्चा छह रन की मोहर. सोच को बदलो सितारे बदल जाएंगे, नजर को बदलो नजारे बदल जाएंगे. थिंकिंग पॉजिटिव, नथिंग इज इम्पॉसिबल इन टेनिस क्रिकेट. यू थिंक पॉजिटिव, यू वॉन द मैच. स्वीप किया था, इस बॉल को अपील की है एलबीडब्ल्यू की. बैटकर की कैच पकड़ने दोनों भाग रहे, लेकिन गेंद कहां पर लगी. अनिल टेम्बे का पैनल है मेन अंपायर के तौर पे. लेग बाइट्स बैटर सेफ है, मैच मिलेंगे यहां पर 1 रन और टीम का स्कोर आगे बनेगा स्कोर कार्ड पर 24. 4 विकेटों के नुकसान पर लेग बाइट्स का सिंगल. कमेंट्री बॉक्स में दिनेश पाटिल सर आज जुड़े हमारे साथ, बहुत बढ़िया उनकी आवाज़ है. शिव समालोचक के तौर पे उन्हें ज़रूर कहा जाता है. और कल हमारे साथ जुड़ेंगे संदीप जी पाटिल सर और मच्छिंद्र पाटिल सर. उसके बाद रिवॉल्व मात्रे संतोष जी गरत, और आखिरी दिन में फिर से मच्छिंद्र पाटिल सर जुड़ेंगे. तर निश्चित स्वरूपात बघा इथे खऱ्या अर्थाने आपण लगेचच सामन्याला सुरुवात इथे करायची आहे. अतिशय दमदार क्रिकेट स्पर्धा खऱ्या अर्थाने सर्व प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलेली आहे. आणि प्रवीण दिनेश पाटील अर्थात बंधू म्हणून परिचित आहेत, सर्वांनी त्यांना ती उपाधी दिलेली आहे बंधू प्रेम. आणि आज ते विद्यमान बेलवली वारदोली ग्रामपंचायतीचे सदस्य आहेत. काही महिन्यात नंतर लगेचच 2024 मध्येच खऱ्या अर्थाने ते ग्रुप ग्रामपंचायत बेलवली वारदोलीचे विद्यमान उपसरपंच म्हणून त्यांचा आपल्याला लवकरच उल्लेख करावा लागणार आहे. बंधू, आम्ही निश्चित स्वरूपात तुमचा सत्कार करण्यासाठी येणार आहोत. माँ गंदलू, चलिए मुकाबले में थोड़ा सा मजा नहीं आ रहा है मुकाबले में. माँ गुरु, आप जरा जयघोष करिए, क्या पता आपका जयघोष काम आए यहाँ पे. बोला जय श्री राम. गणपति बाप्पा मोरिया. तो सन्माननीय आदित्य पावशे और दूसरे हमारे आशीष पाटिल, इन पंकज पावशे के लिए 1000 का इनाम. उन्होंने अगर विकेट लेते तो इस ओवर में विकेट 2 लिए, इसके लिए पंकज पावशे 1000 का इनाम. बहुत बढ़िया, जय गो शिवा महागुरु का. और अब देखते मुकाबले में क्या मुकाबला बनेगा सिद्दीक करौले के लिए. 3 ओवर में 44 चाहिए. जबरदस्त मैच है. पांड्या मडवी, हार्दिक पांड्या ने पहली बॉल पे छक्का मारा और पंकज पावशे दूसरा स्पेल कर रहे. शानदार मुकाबला होगा. अभी 3 ओवर में 44, 2 तरफा मुकाबला है. मुकाबला अभी तक ना सिद्दीक करौले के पक्ष में ना बामाली के पक्ष में, यह 50-50 मुकाबला है. पहली बॉल लॉफ्ट किया है, मिड ऑफ नजदीक है. फील्डिंग स्टैंडर्ड अच्छा है. सिद्दीक करौले का जो फील्डिंग स्टैंडर्ड था नयन पांडे का, वही फील्डिंग स्टैंडर्ड बामाली का भी है. और 2 तगड़ी टीमें एक दूसरे के सामने. द वॉल ऑफ चाइना, मिड ऑफ पे गेंद मिली, मैच मिलेगा सिंगल. 17 गेंदे 43 चाहिए. आज का तीसरा मैच. दिनेश पाटिल सर 2 मुकाबले वन साइड हुए, और दर्शक जो आए यहाँ पर मैच देखने वो चाहते हैं कि इस मुकाबले में आखिरी क्षणों तक बड़ी फाइट देखने मिले, टक्कर देखने मिले. क्या वो होगा पॉसिबल? क्या चलेगा स्वप्निल पाटिल का बल्ला पांड्या मडवी के साथ? क्या उन्हें वो साथ देंगे? क्या बनेगा मुकाबला? पंकज पावशे पहले स्पेल में 15 दिए थे और उन्हें यहाँ पर 1000 का इनाम भी आया उनके प्यारे दर्शकों के दर्शकों के द्वारा. बॉलर तैयार. यॉर्क गेंदगिरी है. बैक टू द बॉलर ड्राइव. क्लास गेंदबाजी. अच्छा परफॉर्मेंस है पंकज पावशे का. क्या बैटिंग की थी पंकज पावशे ने. 2 चौके मारे थे और करीब 12 रन बनाए थे 5 गेंदों पे. वही पंकज पावशे बॉलिंग भी अच्छा कर रहे. टीम के सबसे मेन खिलाड़ी है पंकज पावशे. 2 धारी तलवार.
ये गेंदबाजी भी करना जानते हैं, ये बल्लेबाजी भी करना जानते हैं। और पांड्या मडवी गए स्वप्निल पाटिल के पास कि आप किस तरीके से, किस तरकीब के साथ अपने किरदार को निभाए। यहाँ पे सुपर मैच, बॉलर तैयार, 16 गेंदे। मिस टाइमिंग स्ट्रोक के पॉइंट के ऊपर से बॉल डीप में जाते हुए बैकवर्ड पॉइंट के खिलाड़ी नजदीक आएंगे। एक मुकम्मल हुआ और तब तक बल्लेबाजों ने 2 के लिए कोशिश की, रेफर किया थर्ड अंपायर को। तो चलिए यहां से रेफर किया थर्ड अंपायर को। इस थर्ड अंपायर के बाद एक बड़ी सूचना यहां पर देंगे पेनल्टी की। जिस टीम को पेनल्टी लगी है वो घोषणा होगी। महागुरु, तर तत्पूर्वी एक विशेष निवेदन आहे बघा, आमचे बजरंग म्हात्रे आम्हाला इथे इन्फॉर्मेशन देतात। गाडी क्रमांक आहे MH06 AM, हा MH03 AM 3091 3091 कोणाची गाडी आहे बघा, 4 व्हीलर। संपूर्ण ग्लास आपल्या ओपन आहेत, ते मागे आहेत बघा बॅक साईडला, तिथे आपण जाऊन लगेच संपर्क साधावा। आणि इट्स आउट, स्टेजच्या पाठीमागे OUT बैटर आउट है, आपको यहाँ से निकलना होगा। स्वप्निल पाटिल का खेल समाप्त हुआ है, पांड्या मडवी बची है, लेकिन हम यहाँ पर एक बड़े अनाउंसमेंट करेंगे। 2 रनों की पेनल्टी मिल चुकी है बामले टीम को, क्योंकि उसका कारण है आपके 12th मैन टॉस के लिए गए थे, वो कप्तान नहीं थे, कप्तान चाहिए थे, अब वो 12th मैन की भूमिका निभा रहे, इसीलिए 2 रनों की पेनल्टी यहाँ पर घोषित होती हुई। 1 ओवर के बाद रन ऐड किए जाएंगे सिद्धि करोले के अकाउंट्स में, क्योंकि टॉस के लिए हमेशा कप्तान जाते हैं, वो खेलने की जरूरत थी स्क्वाड में, वो 12th मैन है। भगवान जी गोंदले आप बैठ सकते हैं अभी। स्कोर कार्ड पर रन बनते हुए 26, अब 15 गेंद पे चाहिए 42। सुपर मुकाबला, क्वालिटी क्रिकेट है वल्लभ के सरपंच और उप सरपंच चषक में। यहाँ पे कई टीमों को पेनल्टी मिल चुकी है, और जब ए पोल था तब यहाँ पर एक टीम को 6 गेंदों की पेनल्टी मिली थी। 4 ओवर का मुकाबला खेला गया था। ये क्वालिटी क्रिकेट होता है, आज का क्रिकेट प्रोफेशनल है और इंटरनेशनल नियम यहाँ पर लागू किए गए हैं। 15 गेंद पे 42, बॉलर तैयार पंकज पाउशे। इस ओवर में रन नहीं आ रहे, सिद्धि करोले परेशान है और उन्हें रनों की बेहद जरूरत है, बड़े स्ट्रोक चाहिए मुकाबले में। इनफॉर्म बैटिंग करनी है स्वप्निल पाटिल को आज। स्वप्निल पाटिल के बाद मनीष मडवी। स्वप्निल आउट हुए, पांड्या मडवी विकेटों पे बचे अभी तक। 1 रन कंप्लीट किया, पांड्या को मौका दिया यहाँ पर, और सिंगल डबल से बात नहीं बनेगी, आपको बड़े स्ट्रोक चाहिए। सिंगल डबल से बामाली को कोई फर्क नहीं पड़ेगा, वो टीम शांति से खेलेगी, क्रांति करेगी, लेकिन फर्क सिद्धि करोले को पड़ सकता है। अब गेंदे बची है महज 14 और रन चाहिए जीतने के लिए 41। व्हाट अ मैच, 14-41 का समीकरण। क्या वापसी होगी सिद्धि करोले की? पांड्या मडवी पे पूरा भरोसा है। क्या यह हार्दिक पांड्या बनेगा, जैसे मुंबई इंडियंस के कप्तान बने हार्दिक पांड्या, क्या ये भी कुंफू पांड्या की तरह बैटिंग करेंगे? 14 बॉल 41 रन। अब मजा आएगा मुकाबले में, क्योंकि आने वाली यह 14 गेंदें सबसे निर्णायक गेंदें होगी मैच में। बल्ले के टो पे लगी है, मिड विकेट पे कैच, सबसे बड़ा विकेट लिया, मैच का टर्निंग पॉइंट। पांड्या मडवी का खेल समाप्त हुआ और बामाले टीम यहाँ पे प्लस पॉइंट में मुकाबले में आधा कब्जा करती हुई। 13 गेंदों पर चाहिए 41 रन 41। तर निश्चित स्वरूपात बघा आमच्या व्यासपीठावर आम्ही त्रिवेणी संगम पाहतो। कृणाल कृपाला आहे, साजन आणि सागर या त्रिमूर्तींच्या वतीने त्रिवेणी संगमच्या वतीने या स्पर्धेला 6,000 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य करण्यात आलं। त्रिमूर्ती तुमचं त्रिवेणी संगमचं मनपूर्वक आभार। ये कानपुली के दर्शक है महागुरु, और कानपुली के दर्शक भोलना शेठ पाटिल पे सबसे अधिक प्यार करते हैं, चाहे वो कानपुली प्रीमियर लीग क्यों ना हो। कृपाल की कमेंट्री भी अच्छी होती है कानपुली प्रीमियर लीग में, और उनके द्वारा 6,000 का यहाँ पे इनाम इस टूर्नामेंट को आता हुआ। हार्दिक अभिनंदन। 13 गेंद पे चाहिए 41। अविनाश मडवी, एक और मडवी आ चुके हैं मनीष के साथ। क्या मडवी बंधु मुकाबला फिनिश करेंगे मैच में? क्या होगी वापसी? क्या वो बड़े स्ट्रोक आएंगे? टर्निंग पॉइंट होगा मुकाबले में। आखिरी बॉल है, पंकज पाउशे लगातार 2 विकेट लिए, 5 गेंद पे 2 रन। क्या कमाल की गेंदबाजी इनकी, परफेक्ट ऑलराउंडर, कंजूसी गेंदबाजी पंकज पाउशे। ये मेन गेंदबाज है बामाली के, और जब भी इनकी गेंदबाजी चली है इनकी दादागिरी दहशत हम सभी ने देखी है। आखिरी बॉल 13 पे 41 चाहिए। विकेटों पर गेंद है, पॉइंट की फील्डर नजदीक आएंगे, एक मुकम्मल होगा। पंकज का एफर्ट देखिए, दूर से गए, गेंद को फील्ड किया, डायरेक्ट हिट करने वाले थे, बैकअप नहीं था, लेकिन ये हिम्मत होनी चाहिए, ये कॉन्फिडेंस होना चाहिए। स्टैंडर्ड अच्छा है और यहां से मैच मिलेगा
1 रन और 1 के साथ टीम का टोटल आगे बढ़ेगा स्कोरबोर्ड पर। 2 रन की पेनल्टी पे ऐड करेंगे, टोटल हुआ 28। 2 रनों की पेनल्टी यानी टोटल 30 पे गए सिद्धि करौले। अब 12 गेंद पे आपको चाहिए 38 रन यानी 19 रन प्रति ओवर। बात करें तो 1 ओवर में 3 बड़े स्ट्रोक चाहिए होंगे टीम सिद्धि करौले। मडवी बंधु मैदान के अंदर और यहाँ से कमेंट्री बॉक्स के लिए 200 का इनाम आता हुआ त्रिमूर्ति हमारे कृपाल होंगे। उनके बाद तीनों का मैं स्वागत करूंगा। बैटर तैयार है, सूरज भोईर बॉलिंग करेंगे। 12 गेंद पे 38, 1 ओवर 19 का रन रेट, 3 बड़े स्ट्रोक। मंकड़ विकेट कर रहे थे, वार्निंग तो देनी पड़ेगी अनिल टिम्बे को यानी मेन अंपायर को। यहां से मिलेगा 0 यानी डेड बॉल। 2 ओवर में 38 चाहिए। मंकड़ विकेट के लिए वार्निंग हमेशा होती है, वार्निंग मिली है बल्लेबाज को। बॉल तैयार, हल्के हाथों से खेला था, विकेटों के बीचों बीच पाए गए। एक और LBW। बैटर अविनाश मडवी वॉकिंग बैक टू पवेलियन। तीन विकेट लिए पंकज पाउशे ने और वो कोई मामूली विकेट नहीं थे। पहले ओवर में ओपनर को आउट किया और उसके बाद तीसरे ओवर में 1 विकेट लिया। वो था टर्निंग पॉइंट। 12 गेंदे जिसपे सिद्धि करौले को पस्त कर दिया। अब 11 गेंदों पे 38 चाहिए। मुकाबला अभी तक फिनिश नहीं हुआ। याद करिए वर्ल्ड कप का मुकाबला जहां पे अफगानिस्तान ऑस्ट्रेलिया का मैच हुआ था और लगभग ऑस्ट्रेलिया टीम मुकाबला हार चुकी थी, लेकिन मैदान में आए ग्लेन मैक्सवेल और मैक्सवेल ने 201 बनाए 127 गेंदों पे, जिसमें करीब 12 चौके शामिल थे और 10 छक्के शामिल थे। पांव में क्रैम्प आने के बावजूद भी पारी जीती थी ग्लेन मैक्सवेल ने, और वो पारी हमेशा याद करे। यहां पर मिलेगा सिंगल। पंकज पाउशे के लिए वापस इनाम आता हुआ। 1 विकेट लिया उन्होंने। 500 का इनाम आशीष पाटिल, आदित्य पाउशे इनकी ओर से। टोटल 2000 का इनाम 1 गेंदबाज पंकज पाउशे के लिए, जिनकी हमने अभी तारीफ की क्योंकि उन्होंने 3 बड़े विकेट लिए जो सिद्धि करौले के टॉप ऑर्डर के बैटर थे, और वही कारण था पंकज पाउशे की गेंदबाजी ने यह मुकाबला पूरा पस्त कर दिया। बॉल तैयार, सूरज भोईर सामने खेला, मिड ऑफ को चकमा दिया, लॉन्ग ऑफ नजदीक है, बैकअप मिला पीछे, तब तक मिलेगा महज 1 रन। ये सिंगल डबल का मैच बिल्कुल नहीं है, ये चौका छक्का का मैच है। अब समीकरण 9 गेंदे 36, 6 छक्के चाहिए 9 गेंदों पे। अगर ये कारनामा हुआ दिनेश पाटिल सर तो इतिहास होगा और मिनी वानखेड़े पे उस बल्लेबाज का दमदार स्वागत भी होगा। 9 गेंद 36 चाहिए। सुपर मैच। व्हाइट बॉल भी चाहते हैं बैटर जी, एक्स्ट्रा रन है मिलने चाहिए। व्हाइट बॉल 9 पे 35। अगला मैच होगा चरण 11 बुर्दुल यानी सुधीर पाटिल की टीम में प्रवीण मात्रे, बुर्दुल अंबरनाथ, और उनके खिलाफ खेलेगी रिंस 11 जयनमन उमरोली। पनवेल की टीम और पैकर है गणेश पाटिल, राकेश पाटिल। जबरदस्त। उमरोली बुर्दुल तैयार रही है अगले मैच के लिए। 9 गेंदे शेष, 35 की आवश्यकता। थोड़ा स्पीड अप करे वामाली टीम क्योंकि आज भी 1 या 2 टीम निकलेगी आगे। अगली बॉल स्क्वायर कट किया, फील्डर है हाथों में, इजी कैच, बैटर आउट। रोशन पाटिल वॉकिंग बैक टू पवेलियन। ने भी 14 मारे थे, 2 बल्लेबाज ने 28 बनाए थे और वो गेंदबाज है अब सूरज भोईर। आखिरी 2 बॉल शेष है मैच में, अब कुछ नहीं बचा क्योंकि 2 आखिर के विकेट बचे। 33 पे 8 बॉल में चाहिए 35। 5 छक्के 1 चौका।
कट किया बॉल को, पीछे कोई नहीं है, लॉन्ग लॉन्ग लेग, फाइन लेग पर बॉल, सीमा रेखा पार, मिनी वाइल्ड खड़े के आउटफील्ड, सबसे खूबसूरत 4 रन। एक बॉल बची है अभी आखिरी, 31 चाहिए, 5 छक्के 1 सिंगल। क्या मुकाबला हुआ आज। पंकज पाउशे की 12 गेंदे और उसके बाद प्रवीण पाउशे और सूरज भोईर के 28 रन इस मुकाबले का टर्निंग पॉइंट बने और ना कोई बल्लेबाज चला सिद्धि करोले का, ना यहाँ पर बड़े स्ट्रोक आए। साजिद मडवी के बाद जयदास मडवी आउट हुए, सचिन गायकर भी सस्ते में आउट हुए, नयन पाटिल के बाद स्वप्निल पाटिल और पांड्या मडवी ने शुरुआत की थी 1 छक्का, लेकिन वो भी मैदान छोड़ के चले गए और अविनाश मडवी के बाद रोशन पाटिल भी अलविदा कर गए। अगली बॉल बल्ले के टो पे लगी है, मिड विकेट पर जाएगी, लेकिन यह मुकाबला हाथों से निकल गया और यहाँ पे गेंदबाज थोड़े निराश होंगे, लेकिन आखिरी बॉल पे 2 आए। अब जीतने के लिए 31 चाहिए थे, 6 बॉल 29, 5 छक्के जीतने के लिए। यह पहला मुकाबला हुआ था पेठाली बनाम गावदेवी वलवली का, वहां पर भी वलवली को 6 बॉल पे 29 की आवश्यकता थी। डीजे 6 बॉल पे 29 चाहिए, 29, 5 छक्के 6 बॉल पर। अब ये इतिहास कौन बनाएगा। कहते इतिहास लिखने के लिए कलम नहीं हौसलों की जरूरत होती है। आइए देखते हैं इंटरनेशनल क्रिकेट में किस बल्लेबाज ने 6 छक्के मारे। तो वो नाम है युवराज सिंह का, सबसे पहले आएगा। हर्षल गिब्स का नाम वहां पर आएगा, 6 बॉल 6 छक्के। और ऋतुराज गायकवाड़ का नाम आएगा क्योंकि उन्होंने 6 बॉल पे 7 मारे थे पिछले साल रणजी ट्रॉफी में। ये 3 बल्लेबाजों का नाम आएगा। लेकिन युवराज सिंह ने जो 6 छक्के मारे थे बहुत ऐतिहासिक थे, क्योंकि एंड्रू फ्लिंटॉप और युवराज सिंह में झगड़ा हुआ था, लेकिन वो गुस्सा ब्रॉड पे निकला और ब्रॉड का करियर खराब हुआ। देखिए दिनेश पाटिल सर, कभी कभी ऐसा होता है, यानी कि 2 खिलाड़ियों के झगड़ा होता है और तीसरे पे गुस्सा निकल जाता है। फ्लिंटॉप से झगड़ा हुआ था और ब्रॉड को वो छक्के लगे थे 6। आप देखना है कि ये 6 छक्के आएंगे या नहीं। 5 छक्के की जरूरत है। दिपेश गोंदली 5 छक्के रिंकू सिंह ने मारे थे, जी बिल्कुल, अंतरराष्ट्रीय क्रिकेट में। अब बैटिंग के लिए मनीष मडवी। अगर ये कारनामा हुआ तो ये यहाँ पे लॉटरी लग जाएगी उनकी, पूरा सुपरस्टार बनेंगे मनीष मडवी आज की रात में। कट होती हुई बॉल पीछे निकली थर्ड मैन में। अब मुकाबले में चाहिए 28, 5 गेंदों पर। पंकज पाउशे ने कमाल किया और बामाली टीम ने दिखाया कि टॉस जीत के वो बैटिंग क्यों लेती है, क्योंकि उनकी गेंदबाजी अच्छी है और बामाली ने इस साल कई मुकाबले गेंदबाजी की ताकत पर जीते हैं। शानदार। 5 पे 28 चाहिए। आप देख रहे सरपंच उप सरपंच चषक 2024, नया साल, नवे पर्व, युवा सर्व, श्री गणेश मित्र मंडल वल्लभ के द्वारा। वल्लभ के सरपंच बोलना शेठ पाटिल और राजू शेठ पाटिल, श्री गणेश वल्लभ मित्र मंडल, उनके द्वारा बड़ी टूर्नामेंट्स। और ये कैच ड्रॉप, 9वां विकेट छूट गया हाथों से, लेकिन मुकाबले में कुछ नहीं बचा। मुकाबला पूरा एक तरफा होता हुआ, लेकिन टीम सिद्धि करौले यहाँ पर पार्टिसिपेट करने के लिए आपका तहे दिल से शुक्रिया। गेंदे बच्ची होगी। यहाँ पर 4 रन चाहिए, महज 27। चरण 11 बुरदुल, रिंसी 11 जहानमन उमरोली, आपको तैयार रहना है। गणेश पाटिल राकेश की टीम है, उमरोली पैकर इस टीम के, और बजरंग मात्रे की टीम जीत चुकी है। बजरंग मात्रे भी हमारे आयोजक के, चिंद्रन टीम उन्होंने पैक की थी। अब राकेश गणेश की टीम मुरोली, क्या वो भी जीतेगी बुरदुल के सामने। उमरोली की बात करें तो प्रतीक की टीम है, ये बहुत जबरदस्त। प्रतीक माली 3 बॉल 27, 18 बनते। मुकाबला 1 साइड और मुकाबला बामाली के पक्ष में। 9 विकेट 41 पर आखिरी विकेट बची है। क्या ये पहली टीम बनेगी जो ऑल आउट के निशान पे रहेगी दूसरी टीम, ये देखेंगे इस डीजे के बाद। पहली टीम आज रोहिंजन ब, लेकिन 1 विकेट बचा है सिद्धि करौले का। संदीप पाटिल आएंगे टीम के मेन गेंदबाज बैटिंग के लिए। 2 बॉल 27 रन।
सरपंच उपसरपंच चषक 2024 का पहला विजेता आज के रात में पेठाली थी, दूसरे विजेता चिंद्रन है, तीसरा विजेता बामाली टीम। आई गांव देवी मुकुंद 11 बामाली। 2 बॉल 27 चाहिए। क्रिकेट में 2 बॉल पे 27 भी बन सकते या बने होंगे शायद। क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है, क्रिकेट का एक खेल जहां प्रिडिक्शन है फेल। पहली रोहिंसन ऑल आउट हुई थी, दूसरी टीम है सिद्धि करौले, नो बॉल नहीं, ये ऑल आउट नहीं है बच्चे अभी, नो बॉल कॉल। 1/3 पॉपिंग क्रीज पर फुटवर्क का अधिक इस्तेमाल है दीपेश गोंदी। क्या बात है, नो बॉल। हमने कहा था ऑल आउट, लेकिन कमेंटेटर को अलाउड होता है अपने शब्द रिटर्न लेना, अंपायर के लिए नहीं होता वो, क्योंकि खिलाड़ी अंपायर भी इतना प्रेशर डालते हैं कि वो रिटर्न ले नहीं सकते। 25 दो बॉल पे फ्री हिट बॉल, ऑल आउट नहीं होने देंगे क्योंकि मुकाबला तो निकल गया। सुयोग मडवी बहुत बढ़िया सोच है, एक बॉल बची है, 43 लॉस ऑफ 9 विकेट। लेकिन इस मुकाबले में बामाली की ओर से जो मैन ऑफ द मैच का अवार्ड जाएगा, खास करके जिन्हें 2000 का इनाम भी आया, तो वही होंगे पंकज पाउचे, और ये इनाम आदित्य आकाश के ओर से पंकज को मिलता हुआ इस मुकाबले में। आइए पंकज, आपका स्वागत है। और मैच जीत लिया टीम मुकुंद 11 आई गांव देवी बामाली, पंकज पाउचे मैन ऑफ द मैच। आइए चलते कमेंट्री बॉक्स में, महागुरु हमारे साथ जुड़ेंगे और हो जाएंगे शुरू। तर थँक्स प्रवीण, निश्चित स्वरूपात प्रवीण टेंबे, आपण आता जी लढत झाली मुकुंद 11 आई गावदेवी बामाले क्रिकेट संघाने विजय संपादित केले, तुमचं अभिनंदन। आणि श्री साई जानमान सिद्धी करवली क्रिकेट संघाने स्पर्धेमध्ये सहभाग घेतला, तुमचा मनपूर्वक आभार। तत्पूर्वी मान्यवरांचा हेतूची सन्मानित केला जात आहे। प्रथमतः सन्मान केला जाईल नारायण खाडेकर वल्लभ यांचा हेतूची सन्मान आमच्या ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने ते केला जाईल। वल्लभ गावातील एक अदन्य व्यक्तिमत्व नारायण खाडेकर वल्लभ यांचा हेतूची सन्मान स्पर्धेच्या माध्यमातून इथे केला जात आहे। तर पंकज तुझ्यासाठी आदित्य आणि आशिष यांच्या वतीने पंकज तो सामनावीर तुझ्यासाठी 2000 रुपयाचा कॅश प्राइज आहे। तर नारायण खाडेकर यांचा हेतूची सन्मान विघ्नेश पाटील वल्लभ यांच्या शुभ हस्ते वस्त्र अलंकार आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे। त्यानंतरचा सन्मान असेल प्रकाश खाडेकर, रायगडमधील एक खूप मोठं, अनेक खेळाडूंना ज्यांनी विकेत आखाती देशामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने खेळण्याची ज्यांच्या संकल्पनेतून, ज्यांच्या पुरस्कारात खऱ्या अर्थाने पुरस्कृत संकल्पनेतून ज्यांनी खऱ्या अर्थाने त्यांनी अनेकांना संधी दिली, ते एक्साइड कंपनीचे खऱ्या अर्थाने युनियन लीडर आहेत खऱ्या अर्थाने, आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल। आणि सूरज खाडेकर